नमस्कार मित्रों, महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकांचा आवडता आणि विश्वसनीय यूट्यूब प्लॅटफॉर्म गिरिजा वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन जर असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हा जर व्हिडिओ जर आवडला तर महाराष्ट्रातील तमाम गोरगरीब अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील सर्व जे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आज जो आहे बऱ्याच अभियोग्यताधारकांना या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहे की सर आपण जे आहे जाहिरातीचे वाचन कसे करायचे, जाहिरात नेमकी कशी समजून घ्यायची। तर या संदर्भामध्ये मुलांना खूप मोठा कन्फ्युजन आहे। तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, या ठिकाणी जवळजवळ 5-6 मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत की हे जे आहे कशी वाचायचं बा, एकंदरीत जाहिरात जी आहे जाहिरात वाचायची कशी, या संदर्भात आपण जाहिरातीचे वाचन कसे करायचे या संदर्भात आपण बोलणार आहोत। त्यानंतर जाहिरातीच्या वाचनानंतर गटानुसार जाहिरात कशी वाचायची ते पण बघणार आहोत। ॲडेड अनॲडेडचा प्रकार काय ते पण बघणार आहोत। माध्यम कसा तपासायचा ते पण बघणार आहोत। वय 38 आहे पण ओपनच्या जागा येत आहेत ते पण त्या विषयावर पण चर्चा करणार आहोत। आणि मुख्य विषय नाही पण जागा दिसत आहेत, तर हा सुद्धा अभियोग्यताधारकांमध्ये निर्माण झालेला सगळ्यात मोठा गोंधळ आहे। त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितले तर तुम्हाला कोणतीही अडचण जाणार नाही। तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्वप्रथम जाहिरातीचे वाचन करायला पाहिजे आपण, की जाहिरातीचे वाचन करताना सर्वप्रथम जाहिरातीचे आपण कशा पद्धतीने वाचन करायचे हे अतिशय महत्त्वाचं आहे। एखादी जी जाहिरात आहे, हे बघा या ठिकाणी जाहिरात घेतलेली आहे। या ठिकाणी जी जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये बघा की एकंदरीत जर आपण विचार जर केला तर बऱ्याच अभियोग्यताधारकांना कन्फ्यूज आहे की सर जाहिरात कसं वाचायचं बा, कसं करायचं जाहिरातीचं। तर बघा या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो अभियोग्यताधारकांनो की जो समांतर आरक्षणाव्यतिरिक्तचा जो कॉलम आहे, समांतर आरक्षणाव्यतिरिक्तचा जो कॉलम आहे त्या कॉलमकडे सर्वात जास्त लक्ष ठेवायची। कारण बघा या ठिकाणी जर आपण विचार जर केला, उदाहरणार्थ विजा विजामध्ये बघा इथं शून्य जागा आहे, विजामध्ये पूर्णपणे शून्य जागा आहे ना, या ठिकाणी शून्य जागा आहे। विजामध्ये शून्य जागा असताना विजामध्ये शून्य जागा आहे, तर विजामध्ये शून्य जागा असताना आपल्याला मग काय करायचं, तर अशा वेळेस बघा या ठिकाणी ज्या खुला आहेत या खुलाच्या जागेकडे लक्ष द्यायचं। म्हणजे त्याला जर प्रेफरन्स जर आला आणि या ठिकाणी खुल्या जागा नसतील, या खुल्याच्या जागा पण नाही, म्हणजे या ठिकाणी 0 आहे आणि विजाच्या या ठिकाणी सुद्धा 0 आहे आणि ते जर प्रेफरन्स तुम्हाला जनरेट जर झाला असेल चुकीने, तर इथं पसंतीक्रम तुम्ही देऊ नका, इथं पसंती द्यायची नाही। कारण की इथं काय आहे, तुम्हाला या ठिकाणी काय दिसत नाही आहे, या ठिकाणी तुम्हाला जागा नाही। हे गोष्ट पहिल्यांदा तुम्ही क्लिअर समजून घ्या। त्यानंतर जर आपण जर बघितलं तर गटानुसार जाहिरात वाचता यायला पाहिजे। आपला जो गट आहे त्या गटानुसार जाहिरात, ही जाहिरात जो आहे गटानुसार आपल्याला वाचताच आली पाहिजे। हे बघा या ठिकाणी जे आता उदाहरणार्थ या ठिकाणी बघूया 6 ते 8चा जो आहे हा मराठी जो विषय आहे, मराठी हा जो आहे माध्यम आहे, काहीचा माध्यम आहे, शाळेचा माध्यम आहे। जिल्हा परिषद शाळा असेल किंवा कोणती शाळा असेल तो शाळेचा माध्यम आहे। त्यानंतर 6 ते 8 म्हणजे तो 6 ते 8 वर्गाची जागा आहे। त्यानंतर इथं जो आहे पे दिलेला आहे, म्हणजे ही ॲडेड 100% आहे, त्यामुळे इथं काय आहे 16,000 आहे। नाहीतर कसं असतं, मूळ वेतन जो आहे त्या वेतनानुसारच हे असतं, पण या ठिकाणी मानधन लागू होतं आहे कारण की 100% आहे। त्यानंतर विषय बघायचा, हा विषय कॉलम, या विषयामध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स बघायचं। त्यानंतर महत्त्वाचा जो विषय आहे महत्त्वाचा तो आहे हा माध्यम, शिकवण्याचे माध्यम। शिकवण्याचे माध्यम म्हणजे आपला DED किंवा BEd ज्या माध्यमातून आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे। DED आणि BEdचा माध्यम जो असतो तोच आपला शिकवण्याचा माध्यम असतो। आणि हा ग्रॅज्युएशन म्हणजे BEd आणि ग्रॅज्युएशन म्हणजे या ठिकाणी काय आहे तुमचं BA किंवा BSc आहे। आणि त्याच्यानंतर इकडे बघा डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन आहे, म्हणजे या ठिकाणी डिप्लोमा पण चालते। डिप्लोमा म्हणजे DED आणि ग्रॅज्युएशन म्हणजे BEd आहे। आणि त्याचप्रमाणे TET CTET हे जे आहे हे पहिला आणि दुसरा जो असतो त्याच्यापैकी बघा या ठिकाणी दुसरा लागतो आहे आपल्याला, आणि या ठिकाणी एकूण जागेचा विवरण दिलेला आहे। तर मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी की गटानुसार जाहिरातीचे योग्य वाचन करायचे। बऱ्याच अभियोग्यताधारकांना प्रश्न असा आहे की सर जाहिरात जी आहे ते आपल्याला समजतच नाही, तर आपण करू कसं बा, आपल्याला जाहिरातीचे वाचन योग्य पद्धतीने करताच येत नाही आहे, तर आपण कसं करायला पाहिजे।
तर बघा या ठिकाणी अभियोगताधारकांना मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे की जे जाहिरातीचा वाचन आहे या ठिकाणी ॲडेड अनॲडेडकडे खूप जास्त लक्ष द्यायचं. बघा या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगतो आहे की ही जी अहिल्यानगरची जागा आहे, कुठली आहे? अहिल्यानगर. बघा या आस्थापनेचं नाव आहे मॅनेजमेंटची असेल, सेकंडरीची आहे, त्यानंतर हे मीडियम मराठी आहे, 6 ते 8साठी जागा आहे आणि इकडे ग्रेड पे बघा, पे स्केल पूर्ण पगार दाखवलेला आहे. म्हणजे हिच्यामध्ये ही ज्या संस्था जी आहे ही काय आहे, ही संस्था काय म्हणता येईल पार्टली ॲडेड म्हणजे 20% अनुदानावर आहे. याचा अर्थ असा यांना शिक्षण सेवक लागू नाही. इथं कोणी कन्फ्यूज होऊ नये. हा जो कॉलम आहे या कॉलमकडे जर लक्ष जरी दिलं, S14चा स्केल आहे तर त्याला 38,600 1,22,800 जो स्केल आहे त्याच्या 20% हा जो आहे पगार मिळेल अशा पद्धतीने. आणि जिथं ॲडेड असतो पूर्ण, बघा ॲडेड पूर्ण असतो त्या ठिकाणी मानधन असतो म्हणजे शिक्षण सेवक लागू असतो म्हणून 18,000 आहे. त्यानंतर हा सब्जेक्ट बघून घ्यायचा विषय. आणि या ठिकाणी माध्यम, बऱ्याच ठिकाणी असं आहे की या ठिकाणी माध्यम टीचिंग मीडियम दिलेला नाही. मग हा टीचिंग मीडियम दिलेला नसल्यामुळे काय करायचं, इथं कोणत्याही माध्यमाचा चालतो असा याचा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी टीचिंग मीडियमशी काही एक संबंध नाही असा होतो. त्यानंतर ॲडेड अनॲडेडवर 40%, 60%, 80% याच्याकडे फोकस करा. 40%, 60% यांच्याकडे फोकस करा. कारण की 40%, 60% हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे 20% लिहिलं आहे म्हणजे एकूण पगाराच्या 20%च मिळेल. जिथं 40% लिहिलं आहे तिथं एकूण पगाराच्या 40% मिळेल. जिथं 60% लिहिलं आहे तिथं एकूण पगाराच्या 60% मिळेल. जिथं 80% लिहिलं आहे तिथं एकूण पगाराच्या 80% मिळेल. हे अतिशय महत्त्वाचं आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या. आणि त्यानंतर जो आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय माध्यम. कारण गेल्या वर्षी माझ्या एका मित्रासोबत तसं घडलं. कारण शिकवण्याचा जो माध्यम आहे, शिकवण्याचा माध्यम त्याचा इंग्लिश दिला होता आणि त्याचा मराठीमध्ये D.Ed झालं होतं. त्याला BMCमध्ये प्रॉब्लेम आलं, तो जॉईन नव्हता, घरी आला. आणि त्यानंतर मग तो कसा असतो, बाद असतो. त्यामुळे सगळ्यांनी लक्ष द्या. हे बघा या ठिकाणी टीचिंग मेथड जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा जो दिसतोय तुम्हाला टीचिंग मीडियम हा अतिशय महत्त्वाचा आहे. इथं मराठी आहे का इंग्लिश आहे ते एकदा चेक करून घ्या. हिंदी आहे का ते चेक करून घ्या. अगर हिंदी असेल तर तिथं प्रेफरन्स देऊ नका, चुकू नाही. तुमचा मराठी असेल तर मराठीच द्या, इंग्रजी असेल तर इंग्रजीच द्या, हिंदी असेल तर हिंदीच द्या. कृपया यामध्ये काय करा, माध्यम व्यवस्थित तपासून घ्या. तुमच्याकडे आलेले जे आहे त्यामध्ये माध्यम चेक करा. आणि त्यानंतर बरेच असे अभियोग्यताधारक आहेत ज्यांची वय 38 वर्ष झाली आहे. मग त्यांची वय 38 वर्ष झाल्यानंतर तरी पण त्यांना जागा येत आहेत खुल्याच्या. मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्हाला मी उदाहरणादाखल दाखवतो. बघा या ठिकाणी आपण बघूया, या ठिकाणी आपण बघूया बघा की जसं उदाहरणार्थ या ठिकाणी बघूया विमाप्र याच्या जागा आहेत 0, ठीक आहे. आणि खुल्याच्या जागा आहेत 12. आपल्याला समांतर आरक्षणाव्यतिरिक्तच फोकस करावं लागतं. एकूण जागेशी आपला काही एक देणं घेणं नाही. आणि पुरुष जर असेल तर त्या महिलाच आपण काउंटिंग करण्यात काही काम नाही. आरक्षण असेल, हे समांतर आरक्षण असेल, हे फक्त त्यांच्यासाठी आहे, बाकी काहीही कामाचं नाही. मग या ठिकाणी बघा काय करायचं, ज्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी की आपल्याला कोणाचं पाहिलं होतं, विमाप्रची एकही जागा नाही आणि खुल्याच्या 12 जागा आहेत. आणि आपला वयवर्ष किती आहे, 38+ आहे. मग 38+ असतानासुद्धा या ठिकाणी आपल्याला ही जी आहे उदाहरणार्थ ही जागा आपल्याला आलेली आहे 9 ते 10ची मराठीची, उदाहरणार्थ आपला विषय असेल तर. पण तिथं तुमच्या कॅटेगरीची जागा नाही. मग अशा वेळेस सोशल सायन्सची तुम्हाला जागा आली, तुमच्या कॅटेगरीची जागा नाही, त्यावेळी तिला प्रेफरन्स देऊ नका. कारण की तिथे तुमच्या कॅटेगरीची जागा नसताना केवळ ओपनच्या जागा असताना, मग ओपनच्या जागा असतानासुद्धा तुम्हाला प्रेफरन्स आलेला आहे. त्यामुळे तो प्रेफरन्स टाळा. 38 वर्षापेक्षा जास्त वयाच्या अभियोग्यताधारकांना DVमध्ये प्रॉब्लेम येऊ नये अशी माझी कडकडीची विनंती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रेफरन्स देणे टाळा, त्याच्या जागी दुसरी शाळा बघा. आणि त्यानंतर बऱ्याच अभियोग्यताधारकांचा प्रॉब्लेम आहे. बघा मी तुम्हाला उदाहरणादाखल दाखवतो आहे की
या ठिकाणी आपण चेक करूया. बघा, एक अभियोग्यताधारक आहे, त्याला BAला त्याचा BA आहे, BAला त्याचा MLT आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि पॉलिटिकल आहे. आणि इंग्लिश आणि मराठी जो आहे, इंग्लिश आणि मराठी हे तर कंपल्सरी आहे. हे विषय त्याचे सोडून द्या, है ना, हे विषय सोडून द्या. मग आता BAचे त्याचे MLT, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल आहे. त्या अभियोग्यताधारकाला पहा, या ठिकाणी सोशल सायन्सची जागा आलेली आहे, आली आहे. सोशल सायन्सची जागा तर आलीच आहे. त्यानंतर एका ठिकाणी मी दाखवतो आहे त्याला, बघा ती कुठं गेली, या कॉलमवर नसेल, मी दुसरी इमेज दाखवतो आहे. बघा, तर हे समजून घ्या तुम्ही, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. हां, बघा, त्याचा सब्जेक्ट कोणते आहे, BAला MLT आहे, इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटिकल आहे. मुख्य विषय म्हणजे तो सामाजिक शास्त्र, तो सामाजिक शास्त्र आणि भाषेसाठी पात्र आहे, भाषा आणि सामाजिक शास्त्र. ठीक आहे. आता मला सांगा, या ठिकाणी बघा सोशल सायन्सची जागा आली, ठीक आहे, सोशल सायन्सची जागा आली, ओके. बघा, या ठिकाणी अहिल्यानगरची या अभियोग्यताधारकाला कोणती जागा आलेली आहे, हिस्ट्रीची जागा आली आहे. आता मला सांगा, त्याचा MLT आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि पॉलिटिकल आहे, हे त्याचे मेन सब्जेक्ट असताना आता त्याला 9वी 10वीची हिस्ट्रीची जागा आली आणि त्याने हिस्ट्रीला रिकमेंडेड केला आणि निवड जर त्याची हिस्ट्रीवर जर झाली उदाहरणार्थ. आता मला सांगा, ही जागा 9वी 10वीची असल्यामुळे इथं तुम्हाला MAचा विचार होणार आहे का, तुमचा MA हिस्ट्रीत जरी असेल तरी नाही. मग आता मला सांगा, त्याला इथं विषयच नाही, हिस्ट्री आहे का, नाही आहे. मग तरी पण त्याला स्पेशलायझेशन हिस्ट्रीची जागा आली आहे, तर ही जागा काय करायला पाहिजे, तर माझ्या मते तरी मी असं सांगतो आहे की ही जागा जी आहे ही जागा सोडून द्या. कारण की स्पेशल हिस्ट्री म्हटल्यानंतर तुम्ही DVला जाल, त्याच्या मुख्य विषयमध्ये हिस्ट्री नाही, मग अशा वेळेस तुम्ही जर लागले तर आऊटच होणार ना. मग आता तसंही तुम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये चान्स नसल्यामुळे मग काय होणार, तर तुम्हाला अडचण जाणार. त्यामुळे मी सांगू इच्छितो आहे की त्या भानगडीत पडू नका. जे तुमचे BAचे विषय किंवा BSCचे विषय आहेत त्यालाच अनुसरून बघा, त्याला अनुसरून जे आहे तुमचे सब्जेक्ट जे असतील, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल वगैरे, किंवा इकडे तुमचे बायो वगैरे जे सब्जेक्ट असतील त्या सब्जेक्टला पकडूनच आपण चाला. त्या सब्जेक्ट व्यतिरिक्त आलेल्या जागा जर असतील तर त्यांना स्किप करून टाका. बघा, या ठिकाणी बरेच असे अभियोग्यताधारक आहेत, त्यांचे कॉमन डाऊट्स आहेत, ते पण आपण क्लिअर करून घेऊ. बघा, या ठिकाणी आपण जर विचार जर केला तर एक अभियोग्यताधारक आहे, त्याचं नाव या ठिकाणी हाईड केलेलं आहे. तर बघा, त्याला कोल्हापूरची जर संस्था जर बघितली, कोल्हापूर आहे ना, बघा या ठिकाणी कोल्हापूरची आली आहे प्रायमरीची. मराठी काय त्याचा मीडियम आहे. त्यानंतर जो आहे तो 1 ते 5साठी शिक्षक आहे, डेजिग्नेशन. त्यानंतर त्याचा पेमेंट स्केल जर पाहिला तर 1600 रुपये, 16,000 रुपये सॉरी. त्यानंतर ॲडेड आहे, म्हणजे 100% ग्रँटेड आहे, ऑल सब्जेक्टसाठी पात्र आहे आणि मराठी शिकवण्याचे माध्यम आहे. आणि या ठिकाणी जर पाहिला तर हा नागपूर, बघा त्याला हे जी आहे नगर परिषदची शाळेला आहे, राजेंद्र हायस्कूल. मग या ठिकाणी लेवल सेकंडरी आहे, मीडियम मराठी आहे. आता तो अभियोग्यताधारक मला फोन लावतो, सर म्हणते इथं सेकंडरी कसं का लिहून आहे. तर सगळ्यांना कॉमन डाऊट आहे हा. मला सांगा, ती शाळा 1 ते 12 आहे. मग त्या 1 ते 12 शाळेमध्ये भले इथं सेकंडरी लिहिलं आहे, कारण ते 12पर्यंतची शाळा आहे ना, मग सेकंडरीच लिहिलं असेल ना. मग 1 ते 5साठी त्या शाळेमध्ये शिक्षक नसणार का, याचा उत्तर आहे गुरुजी आहेत. तर मग तुम्ही पात्र आहात ना त्या ठिकाणी, तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात. तुम्हाला इथं सेकंडरी लिहिलं आहे म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी सेकंडरी लिहिलं आहे म्हणजे कन्फ्यूज व्हायची गरज नाही. या ठिकाणी सेकंडरी लिहिलं आहे याचा अर्थ ती शाळा 1 ते 12 आहे किंवा ते 1 ते 10 आहे. आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. आपल्याला देणं घेणं 1 ते 5च्या जागा आल्या म्हणजे 1 ते 5वर लागायचं आपल्याला. तुम्ही तो कन्फ्युजन डोक्यातून काढून टाका, सेकंडरी आहे. माझ्या प्रिय अभियोग्यताधारकांनो, पुन्हा तुम्हाला मी एकदा कडकडीची विनंती करून सांगतो आहे की 1 ते 12पर्यंतच्या शाळा असतात. मग 1 ते 12पर्यंतच्या शाळा आहे, त्याचा सेकंडरी जरी समोर लिहिला असेल म्हणजे 1 ते 7-8पर्यंत का तिथं शिक्षक भरत नाही का. त्या ठिकाणी शिक्षक जे आहे
पोस्ट भरल्या जाते ती शाळा 1 ते 12पर्यंतची राहते. त्याच्यासमोर माध्यमिक म्हणजे सेकंडरी लिहिलेले असते. त्याविषयी तुम्ही कन्फ्युजन दूर करून घ्या. आणि त्यानंतर पुन्हा स्वराताई आमच्या कांबळे आहेत, एक अभियोग्यताधारक मॅडम आहेत. त्यांनी विचारलं आहे की सर तुम्ही विद्यानिकेतनविषयी बोला. तर ह्या त्या विद्यानिकेतनच्या शाळा ज्या आहेत, तर ह्या विद्यानिकेतनच्या शाळा सेम जो पॅटर्न जर बघितला तर शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि विद्यानिकेतन शाळा जवळजवळ सारख्या आहेत. मग यामध्ये बऱ्याच शाळा या 40% अनुदानावर आहेत, बऱ्याच शाळा 60% अनुदानावर आहेत, बऱ्याच शाळा 80% अनुदानावर आहेत. त्याकडे विशेष लक्ष द्या. कारण की बघा या ठिकाणी 40% अनुदान आहे आणि ज्याला 40% पगार मिळतो त्याची कटणी एकही होत नाही. GPF वगैरे, NPS वगैरे, न्यू पेन्शन्स वगैरे त्या ठिकाणी तुमचे जमा होत नाही. उदाहरणार्थ तुम्ही 40%वर आहात, तुमचा 1 लाख रुपये पगार असेल, तुम्हाला 40,000 भेटते, तर सरसकट तुम्हाला 40,000 दिल्या जाते. त्याच्यापैकी एकही रुपया कटणी होत नाही, एकही रुपया NPSमध्ये जमा होत नाही. 40,000 रुपये पूर्णपणे भेटतील. जसं उदाहरणार्थ तुम्हाला पगार 1 लाख रुपये एखाद्या शिक्षकाला आणि 60% ग्रांट आहे, तर तुम्हाला 60,000 रुपये सरसकट मोजून दिल्या जाईल महिन्याला. तुमचा एकही रुपया त्या ठिकाणी जमा राहणार नाही. आणि आयुष्यामध्ये 80%वर जर तुम्ही रिटायरमेंट जर घेतली तर तुमच्याकडे 5ही रुपये बँक बॅलन्स राहणार नाही मागचं. आणि या गोष्टी तुम्हाला याच्या आधी कोणत्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळल्याही नसतील. आणि दुसरी गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी, बघा हे जे 40% अनुदानावाली शाळा आहे, 60%वर जायला 10 वर्ष लागते की 20 वर्ष लागते सांगता येत नाही. शासनाचे इतके धोरण आहेत, अंमलबजावणी इतकी कठीण आहे की त्यांचे जे निकष आहेत ते निकष पूर्ण करायला 5 वर्ष 10 वर्षसुद्धा जातात. त्यांना इमारत पाहिजे, मैदान पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, त्रुटीमध्ये वारंवार येतो. आणि उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं जर झाल्यास, जर तुमची फाईल गेली 2025ला आणि मंजूर जर झाली 2028ला, तर तुम्हाला सरसकट टप्पा अनुदान म्हणजे वाढीव 2028पासून लागू करतो आहे आणि त्याच्या आधी 3 वर्षाचा 5ही रुपये तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही जे चांगले स्कोरर अभियोग्यताधारक आहेत त्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या की 40%, 60%, 80%वर जाऊ नका. सरसकट पूर्ण पगार भेटतो, शिक्षणसेवक लागू नाही, हे गोष्टही मला मान्य आहे. पण यानंतरच्या काळामध्ये एकही रुपया कटणी होत नसल्यामुळे, NPSमध्ये एकही रुपया जमा होत नसल्यामुळे भविष्यामध्ये 80%वर रिटायर जर झाल्या तर तुमच्याकडे काही 1 रुपया शिल्लक राहणार नाही. आणि मी कळवळीने या ठिकाणी बोलतो आहे आणि स्पष्ट बोलतो आहे, क्रिस्टल क्लिअर बोलतो आहे. कारण की मला जितका अभ्यास आहे, मी तरी सांगतो याच्या आधी तुम्हाला यूट्यूब प्लॅटफॉर्मवर इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला कोणी सांगितलं नसेल. आणि तुम्हीसुद्धा मनामध्ये विचार करत असाल, मास्तर तुम्ही इतके वर्ष होता कुठं? मी इतका वर्ष होतो आहे पण मला कधी वाटलं नाही यूट्यूब प्लॅटफॉर्मवर यावं म्हणून. तर बघा या ठिकाणी पुन्हा एक कॉमन डाऊट सांगतो आहे तुम्हाला आणि चांगल्या पद्धतीने लक्ष द्या या गोष्टीकडे. बघा या ठिकाणी अभियोग्यताधारकांनो, हा जो एक अभियोग्यताधारक आहे त्याचा पण नाव या ठिकाणी हाईट केलेला आहे. तर ही शीट नाही आहे, दुसरी शीट आहे. मी ते दुसरी शीट तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवतो आहे. हां बघा, हा एक अभियोग्यताधारक आहे, दिसत असेल तुम्हाला. बघा या ठिकाणी हा एडेड आहे, शाळेचा माध्यम. आणि त्यानंतर बघा नागपूरला आहे, सेकंडरी आहे, आदिवासी विकास विभागची आहे, हायर सेकंडरी आहे, 20,000 आहे मानधन आणि बायोलॉजीची जागा ॲडेड आहे. इकडे पहा पार्टियली ॲडेड अहिल्यानगरची आहे 20%. इकडे बघा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लक्ष द्या तुम्ही. हे बघा इकडे 100% ग्रँटेड राहून 20,000 भेटतो आहे आणि इकडे S14चा स्केल भेटतो आहे. आलं लक्षात? म्हणजे पगार मिळतो 20%चा. त्या शाळेतला एक परमनंट शिक्षक जो आहे किंवा त्याच दिवशी लागलेल्या दुसऱ्या शाळेचा शिक्षक 100%वरचा ग्रँटवाला शिक्षक असेल त्याच्या 20% याला पगार मिळतो आहे. ही गोष्ट ध्यानीमनी घ्या. आणि त्यानंतर बघा या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका, कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही आणि कन्फ्यूज होण्याचं कारणही नाही.
बघा या ठिकाणी अभियोग्यताधारकांनो तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतोय. हे बघा नाशिकची जागा आलेली आहे, नाशिकची आहे ना. या ठिकाणी नाशिकची जागा आहे, दिसतोय का तुम्हाला? नाशिकची महानगरपालिकेची अनॲडेड फुकटमध्ये काम करा म्हणते. फुकटमध्ये काय म्हणते? फुकटमध्ये. म्हणजे एकंदरीत इकडे नागपूरचा अभियोग्यताधारक त्या नाशिकला जायचं, शिक्षक झालं म्हणून फक्त घरी सांगायचं आणि फुकटमध्ये शिकवायचं. यामुळे याच्याकडे लक्ष द्या. अनॲडेड पालसे ग्रामविकास मंडळ पालसे सेकंडरीची जागा आहे. अनॲडेड म्हणजे 5 रुपये पगार नाही, 1 रुपया पगार नाही. या गोष्टीकडे तुम्ही अभियोग्यताधारकांनो लक्ष द्या आणि याच्यातून काहीतरी बोध घ्या की आपण डेटा ॲनालिसिस करतोय तो चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आपल्याला याच्यातून येणारा जो आउटपुट आहे तो चांगल्या पद्धतीचा आला पाहिजे. हीच भावना ठेवून तुम्ही चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस करूनच प्रेफरन्सेस द्या. गडबड करू नका. मुदत तर वाढणारच. बऱ्याच अभियोग्यताधारकांना काय आहे की OTP वगैरे येत नाही आहे, ते तर मुदत वाढणारच आहे. आणि मंगळवारला मी असा एक अभियोग्यताधारक 2017चा तुम्हाला आणून दाखवणार लाईव्हवरती की ज्याच्या छोट्याशा चुकीमुळे तो आजही खाली बसलेला आहे. खाली बसलेला म्हणजे तो प्रायव्हेटवर शिक्षक आहेत, आदर्श शिक्षक आहेत, खूप चांगले शिकवतात. पण टेट 1मध्ये त्यांनी जी चूक केली, छोटीशी चूक, त्या छोटीशा चुकीमुळे इतक्या मोठा त्यांचा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे की त्यांची नोकरी चालली गेली. तर त्यांना मी घेऊन येणार. त्यानंतर हा एक व्हिडिओ तुम्हाला उद्या परवाला नक्कीच मिळणार की हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या परवामध्ये नक्कीच तुमच्यासमोर येणार की मेरिट किती आणि अफवा किती आणि सत्यता किती, हा पण व्हिडिओ घेऊन येतो आहे. त्यानंतर अभियोग्यताधारकांना तुम्हाला सांगू इच्छितो की त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ घेऊन येणार मी. तर तो व्हिडिओचा आहे फायनल पंच म्हणजे डॉक्युमेंट्स चेकलिस्ट, हा सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येणार. पण मंगळवारला ठीक 9:30 वाजता एक असे अभियोग्यताधारक तुमच्यापर्यंत घेऊन येणार की ज्यांची 2017मध्ये केवळ प्रेफरन्स देण्यामुळे जी चूक झाली, ती कशी चूक झाली ते स्वतः सांगतील. ते स्वतःचा अनुभव स्वतः या ठिकाणी सांगतील आणि ते मंगळवारला ठीक 9:30 वाजता आपल्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित होतील, हजर होतील. तर त्यामुळे नक्कीच त्यांनी काय चूक केली आणि तशी चूक आपल्या हातून होऊ नये आणि आयुष्याची भाकर आपल्या हातून हिसकावली जाऊ नये. आपण पात्र असूनसुद्धा आपल्या आयुष्याची भाकर जर एखाद्या स्वतःच्या चुकीमुळे जर हिरावून जात असेल तर तो खूप मोठा दुर्दैव आहे. असे आमचे मित्र, परममित्र आदरणीय आशिषजी कोरडे सर हे मंगळवारला ठीक 9:30 वाजता लाईव्हवर उपस्थित असणार. तर तुम्ही त्यांना क्वेश्चनसुद्धा विचारा, मी सुद्धा क्वेश्चन विचारणार. तर त्यांनी काय चूक केली हे सुद्धा तुम्हाला कळणार आहे. आणि हा जर व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला जर असेल तर नक्कीच महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचवा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भातील अपडेट त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचतील. मी एवढीच अपेक्षा करतो आहे आणि मी याच ठिकाणी थांबतो आहे. धन्यवाद.